लक्ष द्या, प्रॉब्लेम वाचतोय मी. काय म्हटले बघा, कॅल्क्युलेट फायनाइट एलिमेंट इक्वेशन अँड व्हॅल्यूज ऑफ अँगल ऑफ ट्विस्ट. म्हणजे मला फायनाइट एलिमेंटचे इक्वेशन डिटरमाइन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर अँगल ऑफ ट्विस्ट, याच्यामध्ये अँगल ऑफ ट्विस्ट किती असणार आहे ते डिटरमाइन करायचं आहे. ऑल्सो फाइंड रिएक्शन्स ऍट सपोर्ट, आणि जिथे जिथे सपोर्ट असेल तिथल्या रिएक्शन्स पण डिटरमाइन करायचे. ठीक आहे. आणि हे सॉल्व्ह करण्यासाठी सांगितलं त्यांना काय, फायनाइट एलिमेंट इक्वेशन डिटरमाइन करा, म्हणजे फायनाइट एलिमेंट मेथड यूज करा असं सांगितलंय. ठीक आहे. आता काय करायचं, आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले म्हणजे थर्मलचे असतील किंवा स्ट्रक्चरल अनालिसिसचे असतील, तर आपण स्ट्रक्चरल अनालिसिसच्या प्रॉब्लेमला F इज इक्वल टू KX लिहायचो, KX. ठीक आहे. हा पण शाफ्ट आहे बघा, दोन्ही एंडला फिक्स आहे. त्याच्या या पॉइंटला 10 न्यूटन मीटर टॉर्क दिलाय, या पॉइंटला 20 न्यूटन मीटर हा टॉर्क दिलाय. ठीक आहे, 1 मीटरला, आणि त्याचा G दिलाय. म्हणजे थोडक्यात हा पण काय बघा एक शाफ्ट आहे, पण सब्जेक्टेड टू काय, ट्विस्ट आहे. सब्जेक्टेड टू टॉर्क म्हणजे ट्विस्ट आहे. त्यामुळे हा टॉर्शनचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला हा टॉर्शनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आतापर्यंत आपण जे केले तेच करणार मी. F इज इक्वल टू KX, पण F च्या ऐवजी मी काय घेणार, टॉर्क घेणार. F च्या ऐवजी काय घेणार, टॉर्क घेणार. ठीक आहे. त्यामुळे मी जरासं इथं काय काय चेंज करणार आहे ते सांगतो. स्ट्रक्चरच्या फॉर्म्युलाला आपण असल्याचं F इज इक्वल टू K इंटू X म्हणजे U लिहायचं, बरोबर. स्ट्रक्चरच्या फॉर्म्युलाला मी ते चेंज कसं करणार आहे बघा. आता इथं सांगा, लिनियर मध्ये फोर्स, अँग्युलर मध्ये का असते बघा. लिनियर मध्ये फोर्स असेल तर अँग्युलर मध्ये का असते, टॉर्क. स्टिफनेस दोन्हीकडे पण असणारच आहे. लिनियर मध्ये डिस्प्लेसमेंट X किंवा U, अँग्युलर मध्ये डिस्प्लेसमेंट, अँग्युलर मध्ये डिस्प्लेसमेंट का असणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थिटा. म्हणजे लिनियरला F इज इक्वल टू KX जे यूज करत होतो त्याच्याऐवजी आपण त्या अँग्युलरला काय करणार, टॉर्क इज इक्वल टू K थिटा. तोच फॉर्म्युला आहे, फक्त मी अँग्युलर मध्ये कन्वर्ट केलाय. हे एक. आता दुसरी अजून एक गोष्ट मला सांगा, स्टिफनेस मॅट्रिक्स. स्टिफनेस मॅट्रिक्स K लिनियर मध्ये कसा लिहित होतो, स्टिफनेस मॅट्रिक्स K लिनियर मध्ये A E बाय L 1 मायनस 1 मायनस 1 1 असं लिहित होतो, बरोबर. आता हा चेंज करायचा आहे. चेंज करताना तुम्ही मला सांगायचं बाळांनो, AE बाय L काय आहे, AE बाय L. AE बाय L काय आहे सांगतो बघा. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, हुक्स लॉ. म्हणजेच स्ट्रेस इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इंटू स्ट्रेन. हे हुक्स लॉ प्रमाणे लिहिले. सो स्ट्रेस इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इंटू स्ट्रेन. पण स्ट्रेस म्हणजे काय, फोर्स डिवाइड बाय एरिया E. स्मॉल e म्हणजे मॉड्युलस ऑफ, सॉरी, स्मॉल e म्हणजे स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके. आता याच्यामधनं जर मला स्टिफनेस शोधायचा असेल तर स्टिफनेस म्हणजे काय असते, फोर्स पर युनिट डिफ्लेक्शन. फोर्स पर युनिट डिफ्लेक्शन. सो F डिवाइड बाय, इकडे मी डेल्टा घेतो, म्हणजे फोर्स डिवाइड बाय डिफ्लेक्शन इज इक्वल टू ए ला तिकडे घ्या, A E बाय L, आणि हे F डिवाइड बाय डेल्टा म्हणजे काय बघा, K स्टिफनेस. म्हणजे तुम्ही लिनियरच्या प्रॉब्लेमला कुठं पण स्टिफनेस काढली तर ती काय त्या AE बाय L. मग बघा जरा स्टिफनेस मॅट्रिक्स मध्ये इथे काय आलंय बघा, AE बाय L आलाय, आहे काय. म्हणजे स्टिफनेस इंटू हा मॅट्रिक्स आहे, स्टिफनेसचा मॅट्रिक्स ए स्टिफनेस. मग याला मला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. मग इन टॉर्शन, इन टॉर्शन मला K शोधायचा आहे. K टॉर्शनचा फॉर्म्युला सांगा, T बाय J इज इक्वल टू G थिटा बाय L. हा टॉर्शनचा फॉर्म्युला आहे. T बाय J इज इक्वल टू G थिटा बाय L. मग मी थोडंसं काय करतो आता, इथे कसं मी फोर्स डिवाइड बाय डिफ्लेक्शन घेतलं, तसंच इथं फोर्स ऐवजी टॉर्क येणार, आणि नियर डिस्प्लेसमेंट ऐवजी काय येणार, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मी थिटाला इकडे घेतो, J ला तिकडे घेतो. सो T बाय थिटा इज इक्वल टू काय येणार, G J बाय L. T बाय थिटा इज इक्वल टू G J बाय L. आणि T बाय थिटा म्हणजे फोर्स डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असते, स्टिफनेस. सो K इज इक्वल टू काय ना, G J बाय L. म्हणजेच या स्टिफनेस मॅट्रिक्स मध्ये लिनियर मध्ये मी AE बाय L लिहित होतो, तर टॉर्शन मध्ये काय लिहायला पाहिजे मला, G J बाय L. म्हणजे इथं मी काय चेंज करणार, G J बाय L चेंज करणार,
आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ठीक आहे. तुम्हाला लिनियर 1Dचा आणि टॉर्शनल 1Dचा प्रॉब्लेम मधला फरक समजलाय का? बघा, एफ इज इक्वल टू के एक्स लिहायचं, टॉर्क इज इक्वल टू के थिटा. आणि के कसा लिहायचा? आपण लिनियर मध्ये असेल तर एई बाय एल 1 - 1 - 1 1. एई बाय एल म्हणजे थोडक्यात काय असते? स्टिफनेस लिनियर मधला. मग मी तसंच टॉर्शन मधला स्टिफनेस काढला जी जे बाय एल, म्हणजे मी के इज इक्वल टू आता एई बाय एल च्या ऐवजी काय लिहिणार तिथं? जी जे बाय एल 1 - 1 - 1 1. आणि आहे तसा रेग्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. सगळ्यांना मी काय चेंज करणार आहे ते समजलंय? लिनियरच्या प्रॉब्लेम मध्ये मी टॉर्शनच्या प्रॉब्लेम मध्ये काय फरक करणार? एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, या इक्वेशनच्या ऐवजी टी इज इक्वल टू के थिटा वापरणार. हे इक्वेशन पहिलं चेंज. आणि स्टिफनेस मॅट्रिक्सच्या इक्वेशन मध्ये एई बाय एल च्या ऐवजी मी काय वापरणार? जी जे बाय एल, म्हणजे स्टिफनेसची किंमत घेणार. एई बाय एल ही लिनियरची स्टिफनेस आहे, जी जे बाय एल ही टॉर्शनची स्टिफनेस आहे. ठीक आहे. हे चेंज केलं की तुमचा प्रॉब्लेम बाकीचा सगळा रेग्युलर जो प्रॉब्लेम होता आतापर्यंत सोडवलेला तसाच्या तसा आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा, मग मी रेग्युलर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. जे काय आता सांगितलं की लिनियर आणि टॉर्शन मधला फरक, यात काय डाऊट असेल तर विचारा. जर नसेल तर मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करू. हो. ओके, ठीक आहे. चलो, मी रेग्युलर प्रॉब्लेम सोडवणार आहे. फरक तुम्हाला काय आहे ते सांगितले मी. ओके. आता दिलेला प्रॉब्लेम पहिल्यांदा काय करूया? एक लाईन एलिमेंट मध्ये कन्वर्ट करूया. म्हणून मी म्हणतो कन्वर्ट गिवन प्रॉब्लेम इन लाईन एलिमेंट. आता मी लाईन एलिमेंट मध्ये घेतो. बघा, हा लाईन एलिमेंट घेतला. सांगा आता मला, सांगा याच्यामध्ये आपल्याला टोटल किती नोड कन्सिडर करायला पाहिजे? या लाईन एलिमेंट मध्ये किती नोड कन्सिडर करायला पाहिजे लाईन एलिमेंट मध्ये? बघा, हा एंड आणि मध्ये दोन ठिकाणी त्याने टॉर्क अप्लाय केलाय, म्हणजे ते नोड पॉईंट म्हणून कन्सिडर करायला पाहिजे. हा एंड आणि मध्ये ज्या ठिकाणी टॉर्क अप्लाय केलाय ते पॉइंट्स. म्हणून मी 1 2 3 4 असे 4 मी नोड घेतले. त्यांना मी नंबरिंग करतो 1 2 3 4. आता 4 जर नोड घेतले तर इलेमेंट किती आले इथं? इलेमेंट 1 to 2 हा तुमचा इलेमेंट नंबर 1 होणार. 2 to 3 हा इलेमेंट नंबर 2 होणार. 3 to 4 हा इलेमेंट नंबर 3 होणार. ठीक आहे. म्हणजे तुमचा दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो मी लाईन एलिमेंट मध्ये का? कारण 1D आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये नोड किती आले? 4. मग आता मी तिथे लिहितो कन्वर्ट द गिवन प्रॉब्लेम इन लाईन एलिमेंट विथ 3 elements and 4 nodes. 3 एलिमेंट आणि 4 नोड मध्ये मी दिलेला प्रॉब्लेम काय केला? बघा, कन्वर्ट केला. ठीक आहे. आता हा जो काही प्रॉब्लेम तयार झालाय, या प्रॉब्लेम मध्ये मला सांगा नोड 1 आणि नोड 4 हे काय आहेत? इथं बघून सांगा. नोड 1 आणि नोड 4 हे काय आहेत? फिक्स आहे. मुद्दा म्हणून मी इथं दाखवतो हे नोड फिक्स आहे. बघा, म्हणजे 1 आणि 4 नंबरचा नोड हा काय आहे? फिक्स आहे, म्हणून मी इथं फिक्स दाखवले. तसंच नोड 2 ला टॉर्क अप्लाय झालाय. बघा किती आहे? 10 न्यूटन मीटरचा टॉर्क अप्लाय झालाय. कुठल्या डायरेक्शनचा आहे तो? जर तुम्ही इकडून बघितला इकडून तर तो क्लॉकवाईज डायरेक्शनचा आहे. 10 न्यूटन मीटरचा नोड 2 ला टॉर्क अप्लाय झालाय. तसंच नोड 3 ला पण टॉर्क अप्लाय झालाय. जर तुम्ही या डायरेक्शनने बघितलं तर तो काय? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचा आहे. म्हणून इथं दाखवतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचा टॉर्क 20 न्यूटन मीटरचा अप्लाय झालेला आहे नोड 3 ला. ओके. आणि आता प्रत्येक नोड मधलं जे डिस्टन्स आहे प्रत्येक नोड मधलं ते आपल्याला ऑलरेडी दिले 1 मीटर. ते दिले तुम्ही 1 मीटर. ओके. म्हणजे हा भावानं तुमचा आता प्रॉब्लेम तयार झाला. त्यानं जे दिला होता तो मी काय केला? 1Dच्या प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट केला, ज्याच्यामध्ये 3 एलिमेंट आणि 4 नोड कन्सिडर केले. आणि आता जो माझा प्रॉब्लेम रेडी झालाय तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायला चालू करणार. मग आता सांगा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये आता किती इलेमेंट आहेत? तुमच्या प्रॉब्लेम मध्ये आता किती इलेमेंट आहेत? 3. म्हणजे मला काय करायला पाहिजे? हे बघा, एफ इज इक्वल टू के एक्स ऐवजी टी इज इक्वल टू के थिटा येणार. के म्हणजे काय? स्टिफनेस मॅट्रिक्स. म्हणजे मला आता स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करायला पाहिजे. स्टिफनेस मॅट्रिक्स काढायचं असेल टोटल म्हणजे ग्लोबल, तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक इलेमेंटचा काय असायला पाहिजे? स्टिफनेस मॅट्रिक्स माहित असायला पाहिजे.
म्हणून मी इथं पहिला लिहितो स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ इलेमेंट 1. स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ इलेमेंट 1. आता इलेमेंट 1 चा पहिल्यांदा आपण स्टिफनेस मॅट्रिक्स शोधूया. सांगा स्टिफनेस मॅट्रिक्सचा फॉर्म्युला. A1 इज इक्वल टू रेग्युलर फॉर्म्युला आपला AE बाय L 1 - 1 - 1 1. पण हे लिनियर साठी आहे. टॉर्शन साठी स्टिफनेस काय असते GJ बाय L. म्हणजे मी AE बाय L ला काय करणार GJ बाय L न रिप्लेस करणार. सो GJ बाय L 1 - 1 - 1 1. आता जरा अशी किमती पुट करायच्यात मला. बघा K1 आहे म्हणजे इथे J1 येणार आणि इथे L1 येणार. बरोबर. जी काय थ्रू आउट मटेरियलचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा सेमच असायला पाहिजे. थ्रू आउट मटेरियलचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सेमच असायला पाहिजे. मग मी आता सगळ्या किमती पुट करतो. जी बघा जी 80 मेगापास्कल आहे. सो 80 मेगापास्कल आहे. तो किती आली ती 80. त्यानंतर जे बघा जे जरा एक फक्त काय गंमत झाल्या सांगतो. मी के ची किंमत जर MM मध्ये काढली MM मध्ये तर टॉर्क पण MM मध्ये लिहायला पाहिजे. काय म्हणजे लक्षात आलं तुम्हाला. जर के ची किंमत जर MM मध्ये लिहिली तर टॉर्क पण MM मध्ये लिहायला पाहिजे. प्रॉब्लेम मध्ये न्यूटन मीटर मध्ये दिलाय. तुम्हाला सगळ्या टॉर्कला मीटर मध्येच ठेवूया, के ला मीटर मध्ये कन्वर्ट करू का के हा MM मध्ये राहू दे, टॉर्क पण MM मध्ये कन्वर्ट करू. पटकन सांगा. MM मध्ये कन्वर्ट कर. सगळं MM MM मध्ये करा. ठीक आहे. जी ची किंमत आहे 80 मेगापास्कल म्हणजे 80 न्यूटन पर MM². इन J1 म्हणजे काय असतोय पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. J1 म्हणजे काय येणार पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया इलेमेंट 1 चा. सांगा पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला. D/4. पाय बाय 32 D/4 diameter/4 डिवाइड बाय L1 1 - 1 - 1 1. मुद्दाहून पहिल्यांदा फॉर्म्युला लिहिलाय मी. ओके चलो किमती पुट करतो. सो 80 इंटू पाय बाय 32 इंटू डी डायमीटर आपल्याला प्रॉब्लेम मध्येच दिलाय बघा किती आहे 20 mm आहे. सो 20⁴ डिवाइड बाय L1 लेंथ पहिल्याची बघा 1000 आहे. सॉरी 1 मीटर आहे. पण आपण सगळं MM मध्ये घेतल्यामुळे याला मीटर मध्ये MM मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे म्हणून मी इथे लिहून ठेवतो 1000 mm. ओके म्हणजे 1 मीटरच्या ऐवजी किती येणार इथं 1000 mm. ओके 1 - 1 - 1. ते सॉल्व्ह करून सांगा किती येते वाहन. हे सॉल्व्ह करून सांगा किती येते. किती 1.2566. 1.2566 एवढंच येते इंटू 10⁻² वगैरे. Into 10⁻³ 10⁻³ 1.2566 1.2566 into 10⁻³ 10⁻³ प्लस का मायनस 10⁻³ plus. त्यामुळे मी 10⁻³ फक्त बाहेर ठेवतो आणि 1.2566 आतमध्ये टाकतो. सो 1.2566 मायनस 1.2566 मायनस 1.2566 प्लस 1.2566. ओके मी काय केलं बघा इथे काय आलता 1.2566 इंटू 10⁻³ आलता. 1.2566 आतमध्ये टाकला 10⁻³ फक्त बाहेर ठेवला. हा म्हणजे तुमचा स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ इलेमेंट 1 मिळाला मला. ठीक आहे. आता विचार करून सांगा 2 चा आणि 3 चा स्टिफनेस मॅट्रिक्स किती येणार. 2 चा आणि 3 चा मॅट्रिक्स किती येणार. 2 ची लेंथ बघा किती आहे 1 मीटर आहे. 2 चा डायमीटर बघा 20 आहे. 3 चा डायमीटर बघा सेम येणार. 20 आहे.
म्हणजे सगळ्या व्हॅल्यू सेमच आहेत. डायमीटर तोच आहे, जी तोच आहे, लेंथ तीच आहे. त्याचा अर्थ स्टिफनेस मॅट्रिक्स 2 चा आणि 3 चा काय असायला पाहिजे, सेमच असायला पाहिजे. म्हणून मी लिहितो सिमिलरली स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 2 and 3. पहिला 2 चा लिहितो, K2 is equal to 10⁻³ 1.2566 minus 1.2566 minus 1.2566 1.2566 हा झाला K2 and K3 जर घेतला तर तोच यायला पाहिजे, कारण की व्हॅल्यू सगळ्या सेम आहे. 1.2566 minus 1.2566 minus 1.2566 1.2566. ओके, म्हणजे मला काय काय मिळालं बघा मला, इथनं K1 मिळाला, K1 K2 मिळाला, K3 मिळाला. हे तिन्ही मला स्टिफनेस मॅट्रिक्स माहित आहे, तिन्ही मॅट्रिक्स माहित आहे. मग आता काय करूया, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स कसा मिळवणार बाळांनो, कसा मिळवणार आपण, असेंबली ऑफ ऑल द मॅट्रिसेस. सो K1 K2 आणि K3 या 3 मॅट्रिक्सची काय करायला पाहिजे, मला असेंबली करायला पाहिजे. ठीक आहे, मी आता असेंबली करतो. पहिल्यांदा K1 देतो, 10⁻³ 1.2566 minus 1.2566 minus 1.2566 plus 1.256 plus 10⁻³ 1.2566 minus 1.2566 minus 1.2566 plus 1.256 1.2566 minus 1.2566 minus 1.2566 plus 1.2566. चला बाळांनो सांगा पटकन असेंबली कशी करू. आता तिघांच्या किमती लिहून ठेवल्यात मी इथं. तिघांच्या मध्ये कॉमन कोण आहे बघा, 10⁻³ तो बाहेर लिहितो. ओके, 10⁻³ बाहेर लिहिलाय. सगळ्यात पहिल्यांदा हा मॅट्रिक्स आहे असं लिहून घेतो. 1.2566 minus 1.2566 minus 1.2566 1.2566. आता मला सांगा काय करायचं, पुढचा मॅट्रिक्सचा 811 एलिमेंट याच्या A22 ला काय करायचं, ऍड. प्लस 1.2566 minus 1.2566 minus 1.2566 1.2566. ओके, आता हा इथे असेंबल झाला. याचा हा जो एलिमेंट आहे तो पुढच्याला ऍड करायचा. तो प्लस 1.2566 इथे येणार मायनस 1.2566 इथे येणार मायनस 1.2566 इथे येणार 1.2566. हा तुमचा मॅट्रिक्स काय झाला, तयार झाला. जे एलिमेंट माहित नाहीत ते सगळे झिरो लिहून घेतो. जे एलिमेंट माहित नाही ते सगळे झिरो लिहून घेतो. म्हणजे थोडक्यात हा तुमचा जो मॅट्रिक्स आहे तो परत एकदा लिहितो मी. 1.2566 minus 1.2566 0 0 minus 1.2566. पण मला कोणतर हे कॅल्क्युलेशन करून सांगा. 1.2566 प्लस 1.2566 किती येते, 2.5132. 2.5132. इथं पण सेम आहे, 1.2566 प्लस 1.2566 तर 2.5132. ओके, आता हा जो मला मिळाला आहे हा म्हणजे काय, माझा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला. ठीक आहे, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. ठीक आहे, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाल्यानंतर आपण इथं रेग्युलर प्रॉब्लेम मध्ये F इज इक्वल टू KX लिहायचो. टॉर्शनच्या फॉर्म्युला काय लिहिणार, T इज इक्वल टू K इंटू थिटा. ठीक आहे, नाव T इज इक्वल टू K इंटू थिटा. बरोबर, T इज इक्वल टू K इंटू थिटा. आता नोड किती आहेत सांगा या प्रॉब्लेम मध्ये. नोड 1 2 3 4.
म्हणजे 1 नंबरचा टॉर्क, 2 नंबरचा टॉर्क, 3 नंबरचा टॉर्क, 4 नंबरचा टॉर्क, 4 ठिकाणी टॉर्क येणार. तसंच अँग्युलर ट्विस्ट कुठे येणार? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर. म्हणजे थोडक्यात 4 टॉर्क आणि 4 थिटाच्या व्हॅल्यू आहेत. म्हणून मी इथे लिहिताना असं लिहितो T1, T2, T3, T4 K 10⁻³ 1.2566 minus 1.2566 0 0 minus 1.2566 2.5132 minus 1.2566 0 0 minus 1.2566 2.5132 minus 1.2566 0 0 minus 1.2566 प्लस 1.2566 इंटू हा झाला के इंटू थिटा. थिटा किती आहे सांगा आता? 4 नोड आहेत म्हणजे 4 थिटाच्या किमती यायला पाहिजे. म्हणजे θ1, θ2, θ3, θ4 अशा 4 किमती यायला पाहिजे. ओके. आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर याच्या पुढची स्टेप काय असते सांगा बघा. इथपर्यंत पोहोचल्यानंतर याच्या पुढची स्टेप काय असते? मला टॉर्क आणि थिटाच्या किमती 4 लिहायच्या. आता मला काय करायला पाहिजे? इथं बाउंड्री कंडिशन अप्लाय करायला पाहिजे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बाउंड्री कंडिशन म्हणजे काय? ज्या नोन किमती असतील त्या इथे पुट करायच्या बाउंड्री टॉर्कच्या आणि थिटाच्या. मग मी इथे लिहितो अप्लाय बाउंड्री कंडिशन. अप्लाय बाउंड्री कंडिशन. आता बाउंड्री कंडिशन अप्लाय केल्यानंतर बघा त्यासाठी मला पहिला बाउंड्री कंडिशन लिहायला पाहिजे. नोड 4 आहेत. 4 नोडचे 4 टॉर्क येणार. टॉर्क 1, टॉर्क 2, टॉर्क 3, टॉर्क 4. 4 नोडचे 4 टॉर्क येणार. तसंच 4 नोडचे 4 डिस्प्लेसमेंट म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट येणार. θ1, θ2, θ3, θ4. आता या किमती तुम्ही सांगायच्या मला. मी इथं लिहितो. सांगा. टॉर्क 1 1 नंबरचा नोडला टॉर्क किती असायला पाहिजे? 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला. 1 नंबरला 0, 2 नंबरला 10. 1 नंबरला 0. ठीक आहे. 2 नंबरला 10. 2 नंबरला 10. आता काय करतो मी? या डायरेक्शननी बघावले असं धरतो क्लॉकवाईज प्लस. ठीक आहे. त्यामुळे हा 10 आहे. T2 मी लिहितो इथं 10. चला T3 सांगा. T3 सांगा. -10. -20. -20. -20. ओके. आता एक मागाशी तू फक्त एक सांगितलं ती चूक मी करेक्ट करतो बा. हा फिक्स सपोर्ट आहे. फिक्स सपोर्टला तुम्हाला मी आधीच सांगितलं जर फिक्स असेल तर तिथं रिॲक्शन ही जनरेट व्हायलाच पाहिजे. इथे टॉर्क काय म्हटलं तर इथं रिॲक्शन ही टॉर्कचीच यायला पाहिजे. म्हणजे इथं रिॲक्शन जनरेट होणार. इथं पण फिक्स असल्यामुळे इथं रिॲक्शन जनरेट होणार. म्हणजे 1 ला आणि 4 ला टॉर्क 0 नाही आहे तर तो किती आहे? अननोन आहे. का? कारण की तिथं रिॲक्शन जनरेट व्हायला पाहिजे. म्हणजे ते टॉर्क हे अननोन आहेत. त्याला मी म्हटलं T1 आणि T4 कारण ते फिक्स एंड आहे. तसंच थिटा सांगा आता मला. थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट 1 नंबरला किती व्हायला पाहिजे? फिक्स सपोर्ट आहे. फिक्स सपोर्ट आहे म्हणजे ट्विस्ट होईल का रे? फिक्स सपोर्ट आहे याचा अर्थ ट्विस्ट होईल का? होणार नाही. फिक्स सपोर्ट असल्यामुळे ट्विस्ट होणार नाही. म्हणजे तिथला अँग्युलर ट्विस्ट किती असायला पाहिजे? 0. तसंच 4 ला पण फिक्स सपोर्ट आहे म्हणजे तिथला थिटा किती असायला पाहिजे? 0. ठीक आहे. आता मधले जे पॉइंट आहेत हे 10 न्यूटन मीटर आणि 20 न्यूटन मीटर टॉर्क अप्लाय केलेले इथं ट्विस्ट होईल पण तो किती आहे माहित नाही म्हणून मी त्याच्या किमती अननोन लिहितो. समजलं सगळ्यांना मी बाउंड्री कंडिशन कशी अप्लाय केले? अगोदर जसं मी अप्लाय करत होतो तसंच मी अप्लाय केले. काही फरक केलेला नाही. T1 फिक्स सपोर्ट असल्यामुळे अननोन. T4 फिक्स सपोर्ट असल्यामुळे अननोन रिॲक्शन जनरेट व्हायला पाहिजे. आणि T2, T3 त्यांनी दिलं होतं. तसंच θ1, θ4 0 का लिहिलाय? फिक्स सपोर्ट असल्यामुळे डिस्प्लेसमेंट तिथल्या 0 असणार. म्हणजे अँग्युलर असू दे लिनियर असू दे 0 असणार. आणि 2 ला आणि 3 ला या अननोन असणार. ठीक आहे. ही झाली माझी बाउंड्री कंडिशन. आता ही बाउंड्री कंडिशन काय करूया आपण आपल्या रेग्युलर इक्वेशन मध्ये लिहून घेऊया. ठीक आहे. आता जे आपलं इक्वेशन मिळवलेलं याच्यामध्ये लिहून घ्या. ठीक आहे. मी पहिला T1, T2, T3, T4 च्या किमती लिहितो. सांगा. T1 अननोन, T2 10, T3 -20, T4 अननोन.
आता इथं स्टिफनेस मॅट्रिक्स लिहिणार आहे. स्टिफनेस मॅट्रिक्स बघा 1.2566 मायनस 1.2566 मायनस 1.2566 2.5132 minus 1.2566 0 minus 1.2566 0 0 2.5132 minus 1.2566 minus 1.2566 sorry 1.2566 1.2566 ओके. सगळा माझा बाळांनो मॅट्रिक्स लिहिलाय. सो टॉर्क इज इक्वल टू के इंटू आता थिटा घ्यायचा. थिटा सांगा थिटाच्या किमती. θ1 0, θ2 अननोन, θ3 अननोन, θ4 0. ओके. म्हणजे आता माझं काय झालं बाळांनो, हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तुम्ही सांगायचं मला मी आता काय करू. इक्वेशन तयार करा. ओके. इक्वेशन लिहा. पहिला एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, दुसरा एलिमेंट सेकंड रो सेकंड कॉलम. मी आता पटपट लिहित जातो. सो T1 इज इक्वल टू 10⁻³ कॉमन आहे बाहेर ठेवतो इन ब्रॅकेट 1.2566 इंटू 0. ठीक आहे, हे 0 झालं. पहिला रो पहिला एलिमेंट 0 झालं. मायनस 1.2566 इंटू θ2 0 इंटू θ3 0 इंटू 0. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 3 एलिमेंट शून्य झाले त्यामुळे एकच आला. T1 इज इक्वल टू 10⁻³ इंटू मायनस 1.2566 इंटू θ2 आला. आता दुसरा बघा 10 इज इक्वल टू 10⁻³ बाहेर आहे इथं बघा मायनस 1.2566 इंटू 0 पहिला गेला दुसरा लिहितो 2.5132 इंटू θ2 त्यानंतर मायनस 1.2566 इंटू θ3 त्यानंतर 0 इंटू 0 तो गेला इक्वेशन 2. त्यानंतर तिसरं लिहितो मायनस 20 इज इक्वल टू 10⁻³ कॉमन बाहेर ठेवतो 0 इंटू 0 मायनस 1.2566 इंटू θ2 प्लस 2.5132 इंटू θ3 आणि शेवटचा 0 झाला इक्वेशन 3. त्यानंतर चौथं बघा T4 इज इक्वल टू 0 इंटू 0 0 इंटू θ2 मायनस 10⁻³ बाहेर आहे मायनस 1.2566 इंटू θ3 हे 0 आहे. इक्वेशन नंबर 4. 4 इक्वेशन मिळाल्या. आता बाळांनो मला सॉल्व्ह करायचं आहे. पटकन सांगा कसं सॉल्व्ह करू. दोन नंबर आणि 3 नंबर मला सॉल्व्ह करता येईल बघा. 2 नंबर आणि 3 नंबर. 2 नंबर 3 नंबर. एक तर θ2 सेम असायला पाहिजे किंवा θ3 सेम असायला पाहिजे. कोणाला सेम करूया. θ3 ला सेम करूया. ओके. सांगा θ3 ला सेम करण्यासाठी आता काय करणार मी. इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 फक्त हे करताना मला यांचं कोइफिशियंट सेम असायला पाहिजे. मी 2 चा सेम करतो 2 चा. मला आता इथं किती पाहिजे रे 2.5132 पाहिजे बरोबर. इथं पाहिजे म्हणून त्यानं मल्टिप्लाय करायचं 2.5132 ने मल्टिप्लाय करायचं. आता इथं जर मी 2.5132 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 1.2566 पण आहे तो जायला पाहिजे. म्हणजे डिवाइड करायचं 1.2566 न डिवाइड करायचं 2.5132 न मल्टिप्लाय करायचं. ओके. म्हणजे तुमचं हे इक्वेशन 2 हे बरोबर 3 सारखं होणार. मी आता लिहितो 10 इज इक्वल टू 10⁻³ हे किती येते सांगा बाळांनो. 2.5132 इन मला वाटतं 2 येईल. 2 येते ना. 2 येते. 2 येते. 2 हे 2 आहे ना. हे 2 येते काय. होय होय हो सर. म्हणजे इक्वेशन 2 ला थोडक्यात 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. सो 10 इंटू 2 इथे 2 न मल्टिप्लाय केलं. 10⁻³ कॉमन आहे तसाच ठेवतो आतमध्ये 2 न मल्टिप्लाय करतो 2 इंटू
2.5132 theta minus 1.2566 into 2 into theta 3. आता हे लिहितो -20 इक्वेशन 3 तसंच लिहायचं आहे. 10⁻³ minus 1.2566 theta 2 plus 2.5132 theta 3. ऍडिशन करा. हे बघा +20 -20 म्हणजे झालं 0 इज इक्वल टू 10⁻³ तसंच ठेवतो. थीटा 3 हे 2.51 झालं, कॅन्सल झालं. आता हे ऍडिशन करून सांगा किती येते. 2 into 2.5132 minus 1.2566. 2 into 2.5132 minus 1.2566. जर व्हिडिओ बंद पडला तर याच आयडीला परत जॉईन करा. 3.7698. किती येते? 3.7698. 3.7698. 3.7698. आता 10⁻³ तिकडे न्या, 3.7698 पण तिकडे न्या, म्हणजे थीटा 2 इज इक्वल टू 0 मिळेल. ठीक आहे, म्हणजे थीटा 2 म्हणजे 2 नंबरला ट्विस्टच होणार नाही. 2 नंबरला ट्विस्ट होणार नाही, तिथला ट्विस्ट 0 आहे. ओके, आता ही किंमत इथनं उचला. इक्वेशन 2 पासून जरा परत सांग. कुठनं मला काही कळलं नाही. नाही इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 2.5132. इथं 2.5132 आहे इथं थीटा 3 बरोबर. मला इथं पाहिजे होतं 2.5132. मग इथं कसं आणणार? म्हणून मी काय केलं, हे आणायचं म्हणून 2.5132 न मल्टिप्लाय केलं. पण मल्टिप्लाय केल्यावर काय झालं, इथं 1.2566 एक्स्ट्रा आला ना, ते नको आहे म्हणून डिवाइड केलं. म्हणजे यानं मल्टिप्लाय केलं आणि ह्यानं डिवाइड करायचं, म्हणजे तुम्हाला बरोबर इथे किंमत जी मिळते ती किती मिळते 2.5132. आता यानं मल्टिप्लाय कर, इथं कळेल तुला. या व्हॅल्यूने इथं मल्टिप्लाय कर. सो हा 1.2566 आणि हा 1.2566 कॅन्सल होईल आणि फक्त 2.5132 राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचं आणि ह्याच व्हॅल्यूनं डिवाइड करायचं, म्हणजे तुम्हाला ते इक्वेशन 2 मिळते. थोडक्यात हे 2 आहे, 2 न मल्टिप्लाय केलं, त्यात हे कॅन्सल झालं, यांचं मी हे लिहिलं. आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे सगळं ट्रान्सफर इकडे केलं की 0 झालं, म्हणजे थीटा 2 हा किती आला, 0 झाला. थीटा 2 ची किंमत किती आली, 0 आली. ओके, आता थीटा 2 ची किंमत इथनं उचला आणि इक्वेशन 2 ला परत करा. पुट इन 2 मध्ये पुट करतो. तर 10 इज इक्वल टू 10⁻³ 2.5132 इंटू थीटा 2 0 आहे, मायनस 1.2566 इंटू थीटा 3 हे 0 आहे. 10⁻³ पहिला इकडे घ्या, त्यानंतर हे 1.2566 इकडे नेऊन ट्रान्सफर करा. मला सांगा थीटा 3 किती येते. पहिला 10⁻³ नेऊन डिवाइड करायचं, हे तर 0 आहे, हे 1.266 इकडे डिवाइड करायचं, आन्सर मायनस मध्ये येईल. किती आन्सर बाळांनो? आठ येते का रे? किती येते? सेवन 7.97. 7.97 म्हणजे 8 येते. सो थीटा 3 चा आन्सर किती आले, 8. ओके, मायनस 8 आले. ओके, म्हणजे थीटा 2 मिळाला, थीटा 3 पण मिळाला. आता अँगल ऑफ ट्विस्ट विचारलेले मला मिळाले. आता राहिले त्यानं काय, रिॲक्शन विचारले. काय करूया आपण, थीटा 2 ची किंमत 1 मध्ये पुट करूया आणि थीटा 3 ची किंमत 4 मध्ये पुट करूया. तुम्हाला
रिॲक्शन मिळते. ओके, म्हणून आता इथे तुम्ही पुढे येत्या रॅडियन मध्ये जातं ना मित्र. अरे मी काय विचारलं तुम्हाला, म्हणूनच मी म्हटलं तुम्हाला हे आन्सर किती आहे मला सांगा. तुम्ही म्हणला काय सांगितलं 7 पॉईंट किती आहे, मी तेवढं लिहिलं 7.97 into 10⁻³ इंटू 10⁻⁻, मग सांग किती आहे 10⁻⁻3. ठीक आहे, म्हणजे -8 इंटू 10⁻⁻3 बरोबर आहे ना. आता बरोबर आहे काय? हा बरोबर. ठीक आहे, चलो मग मी काय केलं की θ2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली. θ2 हा ऑलरेडी 0 आहे, 0 पुट केल्यामुळे T1 ची किंमत 0 आली. म्हणून इथे लिहिली फ्रॉम 1 T1 इज इक्वल टू 0. आता काय करूया, फ्रॉम 4 मध्ये आपण काय करूया, θ3 ची किंमत पुट करूया. सो T4 इज इक्वल टू 10⁻³ मायनस 1.2566 इंटू θ3 ची किंमत पुट करतो काय, -8 इंटू 10⁻⁻3. ओके, आता बघा 10⁻⁻3 हा +3 कॅन्सल होणार आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे 10 येणार. बरोबर आहे का बघा. बरोबर आहे. 10.05. किती? 10.05. 10.05. ठीक आहे, 10.05 म्हणजे 10 रे. ओके. ओके, म्हणजे T4 10 मिळाला, T1 0 मिळाला. ठीक आहे, तसं θ2 मला 0 मिळाला, θ3 मला -8 इंटू 10⁻⁻3 मिळाला. ओके, आणि इथं हे प्रॉब्लेम तुमचा संपलाय. मी जरासं पुन्हा मागे जातो आणि एकदा रिवाइज करून तुम्हाला सांगतो. टॉर्शनचा प्रॉब्लेम होता. मी नेहमीचा रेग्युलर आपण जो स्ट्रक्चरल अनालिसिसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तसा सॉल्व्ह केलाय. F इज इक्वल टू KX ऐवजी फोर्सला मी टॉर्कने रिप्लेस केलं, डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंट रिप्लेस केलं. ओके, सो टॉर्क इज इक्वल टू K θ आला. तसंच K हे लय महत्वाचं आहे. स्टिफनेसचा फॉर्म्युला होता आपला AE/L 1 - 1 - 1 1. AE/L हे स्टिफनेस असते हे दाखवलं. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. सो प्रोपोर्शनली काढली मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. स्ट्रेस म्हणजे फोर्स डिवाइड बाय एरिया, स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. डेल्टाला इकडे घेतलं, एला तिकडे घेतलं, फोर्स डिवाइड बाय डिफ्लेक्शन म्हणजे स्टिफनेस असते. फोर्स डिवाइड बाय डिफ्लेक्शन म्हणजे स्टिफनेस. स्टिफनेस काय असते बघा, AE/L म्हणजे थोडक्यात इथं AE/L म्हणजे स्टिफनेस आहे. स्टिफनेस. ओके, म्हणजे याला स्टिफनेस मॅट्रिक्स म्हणते. तसंच हे झालं लिनियर मध्ये. मी टॉर्शन मध्ये फॉर्म्युला T/J इज इक्वल टू Gθ/L टॉर्शनचा फॉर्म्युला. थिटाला इकडे घेतलं, जीला तिकडे घेतलं. T/θ इज इक्वल टू GJ/L. टॉर्क डिवाइड बाय थिटा म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे थोडक्यात फोर्स डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट आला म्हणजे K आला. सो K काय असतं, GJ/L. हा कोणामधला आला, GJ/L टॉर्शन मधला आला. म्हणजेच मी स्टिफनेस मॅट्रिक्सला लिहिणार असेल टॉर्शन मध्ये तर AE/L च्या ऐवजी मला काय लिहायला पाहिजे, GJ/L लिहायला पाहिजे. GJ/L. मग मी काय केलं बघा, आता फॉर्म्युला मला कळला काय लिहायचं आहे ते. ठीक आहे तो फॉर्म्युला फक्त मॉडिफाय केलाय. जो दिला होता इलेमेंट तो मी 4 नोड मध्ये आणि 3 एलिमेंट मध्ये कन्वर्ट केला. त्याचे एंड फिक्स होते. इथं टॉर्क होता 10, इथं टॉर्क होता 20. ते दाखवलं. आता इलेमेंट 1, इलेमेंट 2, इलेमेंट 3 मध्ये मी इलेमेंट 1 चा स्टिफनेस मॅट्रिक्स काढला. ठीक आहे, GJ/L. J म्हणजे काय असते, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया π/32 d⁴. 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर सगळ्यांचा डायमीटर एकच आहे. ठीक आहे, त्यामुळे डायमीटर पुट केला, मला K1 मिळाला, स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ 1. तसंच 1 चा स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाल्यानंतर मला 2 चा स्टिफनेस मॅट्रिक्स पाहिजे होता. पण 1 आणि 2 कम्पेअर केला तर डायमीटर सेम आहे, लेंथ सेम आहे, म्हणजे तो पण सेमच यायला पाहिजे. 3 पण घेतला तर सेमच यायला पाहिजे, म्हणजे 1, 2, 3 सगळे सेम आले. मग मी ग्लोबल काढला, तिघांची ऍडिशन म्हणजे असेंब्ली केली तिघांची. मग तिघांची असेंब्ली केली, मला ग्लोबल मिळाला. मग मी या ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स वरून मी रेग्युलर फॉर्म्युला F इज इक्वल टू KX, मी टॉर्शन मध्ये लिहिला T इज इक्वल टू K θ. म्हणजे टॉर्क 1, 2, 3, 4 थिटा 1, 2, 3, 4 चे, आणि हा तुमचा K ची व्हॅल्यू. आता याच्यामध्ये मी काय केलं, बाउंड्री कंडिशन अप्लाय केली. बाउंड्री कंडिशन
अप्लाय बाउंड्री कंडिशन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, 1 नंबर आणि 4 नंबर फिक्स आहे, म्हणजे तिथं रिॲक्शन जनरेट व्हायला पाहिजे. 1 नंबरला आणि 4 नंबरला रिॲक्शन आली. ओके. 2 नंबर आणि 3 नंबर फ्री आहे, म्हणजे तिथं टॉर्क असणार. सो 1 नंबर आणि 4 नंबरला टॉर्क माहित नाही, 2 नंबर आणि 3 नंबरला त्यांनी दिलेले आहेत, ते लिहिले. तसंच 1 नंबर आणि 2 नंबरला रिॲक्शन जनरेट झाले हे फिक्स आहे, म्हणजे तिथं ट्विस्ट 0 असायला पाहिजे, कारण तो फिक्स एंड आहे. ओके. म्हणून त्यांचे मी ट्विस्ट किती घेतले 0, 1 नंबर आणि 4 नंबरचे, कारण ते फिक्स आहेत. 2 नंबर आणि 3 नंबर मधले फ्री आहेत ते मला माहित नाही, ते मला माहित नाही. कंडिशन पुट केली, इक्वेशन लिहिले, इक्वेशन सॉल्व्ह करत गेलो, मला सगळ्या आन्सर मिळाले. सगळे आन्सर मिळाल्यानंतर बघा माझा इथं प्रॉब्लेम संपला. ठीक आहे. आता जर तुम्हाला काही यात डाऊट असेल तर विचारा.